गावाकडचे मित्र आहेत. संकेश्वरला आम्ही दोघंही होतो. ते तिथं लाकडाचा व्यापार म्हणजे वखार होती त्यांची, चांगल्यापैकी त्यांचा व्यवसाय चालू होता. त्याच्यानंतर त्यांचं शिक्षण मला वाटते हलकर्णी आणि संकेश्वर याच्या दरम्यान झालेलं आहे. बऱ्यापैकी त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याच्यानंतर ते कोल्हापूरला आले. कोल्हापूरमध्ये बुधले आणि बुधलेमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे सर्व्हिस केली. त्याच्यानंतर MIDCला पण ते बुधलेमध्येच MIDCला त्यांचा कारखाना होता, तिथं जात होते. टाईमशीर जाणं, टाईमशीर येणं, येताना बेस्टपैकी नाश्ता करणं. आमचे एक मित्र होते विश्वनाथ जोशी म्हणून, ते आणि ते अगदी जवळचे मित्र. पहिला ते विश्वनाथ जोशी माझे मित्र होते, नंतर त्यांना नंदूने कॅप्चर केलं आणि आमची दोस्ती कमी झाली. नंदू आणि ते जास्त हे झाले. म्हणजे सांगण्याचा उद्देश की नंदूचा असा स्वभाव आहे की ते सगळ्यांना जवळ करतात. दुसरी गोष्ट म्हणजे नंदू हा व्यावसायिक आहे. छोटे मोठे वेगवेगळे उद्योग तो करत असतो. सध्या तो आता घरामध्ये सुद्धा धूपकांडी तयार करतो, स्वतः तयार करतो. सगळं रॉ मटेरियल जमवून दुपारच्या वेळेला मी 2-3 वेळेला त्यांना भेट दिली, त्यावेळेला ते धूपकांडीचा व्यवसाय चांगल्यापैकी करतात. त्यांना मार्केटमध्ये बेस्ट माहिती आहे. असे छोटे मोठे उद्योगधंदे कसे करायचे, त्याच्यासाठी भांडवल कसं उत्पन्न करायचं, परत कस्टमर कोण कोण असणार आहेत, असं यांचा बराच अभ्यास चांगला आहे. असे हे नंदू कुलकर्णी. आणि यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासू व्यक्ती आहे, प्रचंड अभ्यास आहे. राजकारणाबद्दल वाचन चांगलं आहे, पेपर वगैरे अगदी व्यवस्थित वाचतात, इत्थंभूत माहिती देतात. क्रिकेटची अतिशय आवड आहे. क्रिकेटच्याबद्दल तर त्यांचं म्हणजे अगदी पहिल्या बॉलपासून मॅच जिंकेपर्यंत ते TV पासून बसलेले असतात. आदनमधनं मला फोन करतात. काही वेळेला माझं प्रेडिक्शन चुकतंय तर ते मला सांगतात की नाही हे तुमचं चुकतंय, हे असं नाही आहे, आपण जिंकणार. किंवा मी जर म्हटलं की बाबा आपण आता भारत मार खाण्याच्या मार्गावर आहे, तर ते इतके कॉन्फिडन्सली बोलायचे की नाही आपण जिंकणार आहे, काही काळजी करू नका. असा हा मितभाषी चांगल्या स्वभावाचा मित्र आपल्याला चैतन्य ग्रुपला लाभला आहे. त्याच्याबद्दल आणि आज त्यांचा 61वा वाढदिवस आहे. आपण त्यांना महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो की त्यांना उर्वरित आयुष्य सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जाऊ.